उंट उंट काल शनिवार होता ना रे बा. काल शनिवार होता ना. सकाळी होता, रात्री 12च्या पुढे दिवस नाही बदलला का. हा हा आज रविवार झाला. मग 12च्या पुढे जेवला ना बा वावरा. हा वारा गहू पेरेलाय काहून कोणाचा आहे पण गहू असला की आपल्याला चांगलं वाटते. हा गहू पेरेलाय मस्त वेगळी. आणि सहसा इकडे गहू पेरत नाही कोणी. पण पहिल्या दिवशी आपल्या वारा कापूस बाया होत्या, पण पहिल्या दिवशी आपल्या काही भेटला नाही तर आपण घरच्या घरी काढला होता कापूस. आणि हा काल म्हणजे आम्ही तिघं जण होता, आजी आपण मी फक्त तिघं नेसला कापूस. जास्त नाही असला 50-60 किलो असला अशी. पण आज बाया भेटल्या. आता मी आता एकटाच आलो म्हणा पैदल रस्त्यानं. आता बाया पुढे गेल्या का मांगात हे मला माहित नाही. तर आता मी चाललो रस्त्यानं पाहिजे आता भेटल्या नाही भेटल्या तर नाही भेटल्या. तसं म्हणा दिलं वावर माहित आहे. पण आले तर आले नाही आले तर पाहू मग पुढे खायचं. या काया वारा काना फिरायला आहे. आणि पहिले पराठी होती वाटते, आता काना फिरला वाटते याच्यात. हा हे का दिसायला कोंब दिसले तसे म्हणा. निघून पराठी आहे. तर असे शेतकऱ्याचे हाल राहतात. आणि डुकरं हरणाचा बरं काही वांधाच नाही. पुढे अजून हरभरा आहे. हरभरा आता अजून घाट्यावर आला नाही, याच्यावर याला समजा. हे बा हरभरा हे असे तार लाव असतात. तार लावले तर हरणं येत नाही, डुकरं येत नाही, करून लावावं लागते. त्याशिवाय काही ताल जमत नसते. हा नाही तर हे म्हटलं हरभरा म्हटलं डुकरं गिकरं काहीच ठेवत नाही. सबन घोय गाय करून खोर कार करून खतम करून टाकता कार्यक्रम. सर्वात मेन गोष्ट म्हणजे बुजाळणं ही लावणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. बुजाळणं लावल्याशिवाय जमत नाही ताल. हे उजाळणं म्हणतात त्याला आमच्याकडे. म्हणजे माणसासारखं बनवतात त्याला. आणि डुकरं इकडं मग चांगले हॅगलूकर पळतात, म्हणजे दिसत नाही ते वारात. मग रस्त्याने पैदल चाललो होतो, पण हा मला रस्त्यात असा सरपासारखा दिसला. नळी आहे तशी, पाण्याची नळी आहे म्हणा. पण याच्यावर एवढं बुजळलं मी, असं वाटतं की मला एक सरप दिसला काळा. एवढं भिलो मी की लय बेकार. असं वाटतं की काय आणि काय नाही. पा तसं काही वाटत नाही म्हणा, आपली सवय आहे म्हणा. पण माणूस भेटेस ना पा सरप दिसते का नाही. आता आलो मी नदीमध्ये. हे आहे नदी, याला नाला म्हटलं चालते. आणि याच्या सबन गोटे गाठे आहे. तर हिच्या वाघा वाटते. वाघ गिर राहतात इकडे. बरं कुत्र्याचं अंदाज नाही. बरं कुत्र्याचं बम राहतात इकडे. कोली हे बा झुडपं झाडपं. विचार करा मी एकटा आलो म्हटलं इकडे, तर सांगा मी आता किती एकदम खतरनाक माणूस असेल. एकटा येणं सोपं नाही आहे. एवढा नदी नाले नुले हेटणं आणि इथून वारत जाणं बेकार आहे भाऊ. आता काय करता भाऊ, पोटा पाण्यासाठी करावं लागते काहीतरी. तुरीस शेंगा आता सीझन संपलं, कारण की आता त्या शेंगा वाहिलेल्या आहेत. कृपया आता सोल्याची भाजी खाण्यात येणार नाही. आणि सोले आता वाहिले आहेत. आता कसं तुरीस शेंगाला आल्या त्याच्यानं काही खात्यात नाही आता. तर कृपया करून आता काही न्यायची शक्यता आहे. कापूस शेताले बाहेर आपल्या वावरामध्ये. आणि आज घरच्या वावरात आहे. काल आपण लागूनचं 1 एकर दिसलो होतं, त्याच्यातलं राहिलं आपलं अर्धा एकर. आणि आज त्या बाया आलेल्या आहेत, समजा 10-15 बाया आहेत जे काय आहे समजा ते. आणि बस आता कापूस असतो मस्तपैकी. आता पहिले त्या लागूनच्या अर्धा तो इथून मस्तपैकी पहिले डबकी फळकी काल आपण तिथं कापूस ठेवला होता, तर तिचे घेऊन होतो पहिले. आणि इकडे बाया आलेल्या आहेत वाटते, मी इकडे घ्यायला आलो. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो अजून काय होतं कसं काय होतं कार्यक्रम. आपल्या लागूनच्या वारात गेला मी. आणि आपल्याला आपण हे लाल गाय आणायचं नाही सांगितलं फडकं. आपल्याला हे आणायचं सांगितलं फडकं. आणि सोबत डबकी आणजो म्हणे. हे डबकी. आणि रात्री आपण तिथं ठेवले होते हे गटोडे. ते गटोडे पहा, पण मेहरबानी करून कोण नेले नाही, हेच लय समाधानी आहे. कारण की एवढे मोठे रिक्षावर ठेवणं काही सोपं नाही आहे. गटोडे 50-60 किलो आहेत ते. आपले गटोडे तर व्यवस्थित आहेत, पण आपल्याला याचं एक फडकं सोडून घेऊन जावं लागतं तिकडे. कारण की खंदाळी करायला पाहिजे एक अजून. खंदाळी बांधायला फडकं येऊ का मस्तपैकी. आणि हे फडकं मोठं आहे. आणि आता याचं काम नाही सध्याची आपल्याला. नंतर आपल्यावर बंडी येणार, बंडीमध्ये टाकून आपण घेऊन जाऊ, घरी घेऊन जाऊ समजा. तसं केव्हा नाही. आता सोडतो मी हे. आता एकटा जाऊ मी तसं इकडे. जय श्रीराम जय श्रीराम. तोंडाला दुपट्टा याच्यासाठी बांधलेला आहे मी एवढा हँडसम की एकदम. मी वाळत आलो काळा फाळा पडलो तर तोंडाला दुपट्टा बांधून ठेवलाय. तर आज मी दुपट्टा बांधून ब्लॉग बनवत आहे. तर फक्त तेवढा आजचे दिवस ऍडजस्ट करून घ्या. हे डबकी घेतली आणि हे आहे आपलं वावर. एवढं फुटेल नाही, पण कसं आहे बाय सांगायला एका दिवसात एकदम खतम करून कार्यक्रम. काय चर्चा करू राहिली आपली की आज तू व्हिडिओ मस्त बनवतो, सगळं मस्त बनवतो. आता तुला लवकरच तू मोठा माणूस होशील. आणि त्याला अभिमान वाटते आपण व्हिडिओ काढतो, हे ते काढतो मस्तपैकी. आणि असा आनंद छंद भेटला तर माणसाला अजून इंटरेस्ट येते व्हिडिओ बनवायचा. असा सपोर्ट करता. आणि काही काही लोक लय जळतात आपल्यावर. आता काय ते जळणारे जळू द्या.
पण ज्याला इंटरेस्ट आहे आपल्या गोष्टीचा अभिमान आहे ते तर आता होणारच होता. चांगली गोष्ट आहे. आणि असं कोणतं जर आपल्याला प्राऊड फील केलं तर चांगलं वाटते. म्हणजे असा प्रकार आहे मग तो, अशातला असा प्रकार आहे तो. बेकार काम आहे. व्हिडिओ बनवणं का सोबत थोडी आहे राजू, जरा डोकसुखी आहे. एका टाइमले 300 प्रोजन कामाला झाले पुरते, पण ते व्हिडिओ बनवणं हे बनवणं लय बेकार आहे. आखरी असं वाटते की फेकून द्या मोबाईल. 1-2 वेळा मी मोबाईल फेकून दिलता. कोणती गाठ सोडली काय? टाकू दे हे काढू पुडी, फक्त पुडी नको येऊ दे माई, सारा काही येऊ देतो. पुढे नेत घासे नाही घेऊन राहिली माहिती. भाऊ फेटा काढू दे तुम्ही नव्हते ना त्या दिवशी? त्या दिवशी नव्हते है ना? होती ना मी, होते काय? बाई होती, त्या चंदा होती, या भागात होते बाय, आम्ही त्या कोपऱ्यात होतो. होती मी होत्या. पानं पडले पण माले ते आपण आले ते कायचा येते रे बापा. नाही, ते आप्पा नाही आले, ते आप्पा निंदायला गेले आज. निंदायला गेले हा. काय? कांदा हो, कांदा निंदायला गेले. श्रीराम भाऊजी नव्हते का? नुसतं कापूस घालता. सांग घरी पानं पडले ना माले. जाता धावत पळत. काय माहित बिचारी, काय माहित बिचारी, पानं नाही दिसू राहिले माले. हा आज रविवार आहे. हा हो आता पहिल्या वाराला झालं आपलं पराठी कापूचे सून. सांगितलं तुम्ही आता सांगाल मला याच्या बाबतीत काढून जावं लागतं म्हणे, तुम्ही बोलावलं ना. काम नाही आता दिवसभर मस्तपैकी आता गटर भरले. आता मी चलो घरी, आणि घरतून अजूनही काम आहेच मांग. आता घरतून आपल्याला ते गटोडी बंडीतले खाली करावं लागतात. त्यासाठी आता माणूस एवढा थंडगार झाला दिवसभर, पण तरी हार नाही मानाची, करत राहायचं. उंट